सकाळी ठीक 10 वाजता रोहातून निघालो. गाडीची टँक फुल केली आणि आमचा प्रवास चालू झाला तामिनीच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, रणजित बर्गे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे तामिनी घाटामध्ये. यास खूप सुंदर असं हे आज वातावरण आहे, मस्त ऊन पडलेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये आज आपण बघणार आहोत या तामिनी घाटाचं सौंदर्य. रोहन 10 किलोमीटरवर आपल्याला लागते कोलाड आणि तिथून मुंबई गोवा हायवेवरून थोडंच पुढे गेल्यानंतर लेफ्ट टर्न घेऊन आपण पोहोचतो तामिनी घाटाच्या रस्त्यावर. त्यानंतर कोलाडच्या जवळ असलेली बरीचशी छोटी छोटी गावे आपल्याला दिसून येतात. छोटी छोटी गावे संपल्यानंतरच आपल्याला खरा तामिनी घाट चालू होईल. आपण आलो होतो आता तामिनी घाटामधील एका मोठ्या गावामध्ये. तर हे आपलं सुतारवाडी हे गाव गेलं. हे सुनीलजी तटकरे साहेब यांचं हे गाव आहे आणि पुढं आपल्याला त्यांचं घरसुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतरच आपला हा तामिनी घाट खरा चालू आहे. आता अजिबात इथं पाऊस नाही, पण आता हळूहळू जसं जसं हा घाट चालू होईल तसं आता थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला इथं दिसून येतं. सुतारवाडी हे छोटंसं गाव जरी असलं तरी इथं आहे सुनीलजी तटकरे साहेब यांचा बंगला. आणि कोलाड सोडल्यानंतर लगेचच आपल्याला ही हिरवळीने नटलेली गावे आपल्याला दिसून येतात. थोड्याच वेळात आपला हा तामिनी घाट चालू होणार आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत एका सुंदर अशा या ठिकाणी. बघू शकता किती जबरदस्त असं हे वातावरण आहे. फायनली आता जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि हीच तर आहे सुरुवात तामिनी घाटाची. मागे ऊन पडलेलं आणि आता आहे जोरदार असा हा पाऊस. कोलाड नंतर 10 ते 15 किलोमीटर नंतरच वातावरणाने आपला रंग दाखवायला चालू केला आणि मस्तपैकी मुसळधार पाऊस चालू झाला. थोडीफार रस्त्याची कामं सुद्धा इथं चालू होती. त्यानंतर आम्ही पोचलो वेळे या गावात आणि इथूनच लेफ्ट साईडला आपण जातो देवकुंडच्या दिशेने. आणि सिक्रेट वॉटरफॉल सुद्धा इथेच आहे. इथून राईट साईडला रोड जातो मानगावकडे आणि वेळे भागाड MIDC मध्ये सुद्धा. बाहेर ऊन पावसाचा खेळ चालूच होता, पण हे असेच वातावरण मला फिरण्यासाठी खूप आवडते. इथून सुद्धा आपण सिक्रेट वॉटरफॉलला जाऊ शकतो. आणि आता तामिनी घाट चालू झालेला आणि आम्हाला प्रतीक्षा होती पहिल्या वॉटरफॉलची. आणि ही प्रतीक्षा आमची लगेच संपली. फायनली आपल्याला हा तामिनी घाट आपल्याला चालू झालेला आहे आणि बघू शकताय हा तामिनी घाटामधला पहिला धबधबा. तामिनी घाटामध्ये पुण्याच्या दिशेने जाताना हा लागतो आपल्याला पहिला धबधबा. इथे आपल्याला दिसतात 2 छोटे छोटे धबधबे. हे धबधबे जरी छोटे दिसत असतील तरी इथे आपण थांबवून याचा भरपूर आनंद आपण घेऊ शकतो. या धबधब्यांच्या शेजारी आपल्याला हॉटेल सुद्धा दिसून येतात. माझी ही 3री वेळ इथे यायची, पण किती वेळ आलं तरी इथं मी थांबतोच. लगेच डाव्या बाजूला आपल्याला आणखीन एक धबधबा इथं दिसून येतो. त्यानंतर आपण जातो या 2 डोंगरांच्या मधून जाणाऱ्या या रस्त्यामधून आणि आपला खरा तामिनी घाट इथं चालू होतो. इथे आम्हाला बरेचसे धबधबे दिसून आले, पण आम्ही त्याचा आनंद फक्त गाडीतूनच घेतला, कारण पुढे एका मोठ्या धबधब्यावर आम्हाला थांबायचं होतं. घाटांमधील या रस्त्यांवरून ड्रायव्हिंगचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो या सुंदर आणि मोठ्या अशा या धबधब्यावर. याचं सौंदर्य तर काही वेगळंच होतं. ऋतू तर बराच वेळ या धबधब्याकडे बघत बसलेली होती. त्यानंतर थोडीशी फोटोग्राफी केली आणि निघालो पुढच्या पॉईंटकडे. तामिनी घाटामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहिजे फक्त वेळ, कारण इथं जागोजागी भरपूर अशी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात.
आपण आज करतोय फक्त रोड ट्रिप आणि या रोड ट्रिपनेच आपल्याला इतकं सर्व काही इथं बघायला मिळतंय। त्यानंतर पुढचा पॉईंट तर जबरदस्त असा होता, इथं काश्मीरसुद्धा फिकं पडेल, कारण इथून इतकी जबरदस्त नजारे दिसत होते की याचं वर्णनसुद्धा आम्ही करू शकत नव्हतो। आम्ही आता थांबलो या तामिनी घाटामध्ये आणि तामिनी घाटामध्ये हे असे भरपूर असे पॉईंट्स आहेत जिथं आपण थांबू शकतो आणि हाच पॉईंट तुम्ही आपलं बघू शकता किती जबरदस्त असा आहे। थोडीशी अशी आपली मोकळी जागा आहे आणि मागं बघू शकताय किती जबरदस्त हे वातावरण आहे। सुंदर असे छोटे छोटे धबधबे आपल्याला कोसळलेले आपल्याला दिसून येतात आणि असे प्रत्येक ठिकाणी असे थांबण्यासाठी वेगवेगळे असे पॉईंट केलेले आहेत, बसण्यासाठी जागा केलेल्या आहेत। खूप असं भारी वातावरण आहे तामिनी घाटामध्ये। आज जरा पाऊस कमी असल्यामुळे त्यात आणखीनच भर पडलेली आहे। इथं आम्ही भरपूर मजा केली, इथून आमचा खरंच पायच निघत नव्हता, पण काय करता आम्हाला पुढचा प्रवास करून गाठायचं होतं पुणे। त्यानंतर रोडवरच्या बरेचशा पॉईंटचा आनंद आम्ही गाडीतूनच घेतला। काही ठिकाणी तर भरपूर असं ट्रॅफिक जामसुद्धा होतं। पुणेकरांचं हे हक्काचं ठिकाण। सॅटर्डे संडेला इथं हे ट्रॅफिक जाम असतंच असतं। काय करता एवढं धावपळीच्या जगामध्ये एवढं सुंदर आणि निसर्गरम्य असं पुणेकरांसाठी दुसरं कुठलं ठिकाण नसावंच। धबधबे आहेत ऋतू, बघितले ना? तो वरती उंच झाडीतून आहे। त्यानंतर आपण पोचतो कुंडलिका व्हॅली आणि अंधारबन ट्रेककडे जाणाऱ्या रस्त्याकडे। हा रस्ता जातो प्रसिद्ध अशा बऱ्याच ठिकाणांकडे। फायनली आपण अशा ठिकाणी आलो जो रोड जातोय कुंडलिका व्हॅली, अंधारबन ट्रेक आणि या साईडला लोणावळ्याकडे। या साईडला आपल्याला बरेच अशी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि आपण आज फक्त दाखवणार आहोत तामिनी घाटाचा रस्ता आणि तामिनी घाट। आपण बघितला हा तामिनी घाटातील सुंदर असा हा नजारा। भरपूर असे धबधबे आपण इथं बघितले आणि आता धबधबे बघून झाल्यानंतर आपल्याला हा कुंडलिका व्हॅलीचा हा पॉईंट लागलेला आहे। इथून आपल्याला हा रोड जातो डाव्या साईडला कुंडलिका व्हॅली, अंधारबन ट्रेक, सावळ्या घाट आणि बरेच असे वेगवेगळे गड किल्ले आपल्याला या रोडवर बघायला मिळतात। अंधारबन ट्रेक आणि कुंडलिका व्हॅली बघण्यासाठी आपल्याला पूर्ण एक दिवस पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रवास आमचा चालू झाला मुळशी डॅमच्या दिशेने आणि इथून चालू होतं मुळशी डॅमचं बॅकवॉटर आणि इथून एका हॉटेलच्या शेजारून रस्ता जातो आपल्याला या मुळशी डॅमच्या बॅकवॉटरकडे। बरीचशी गर्दी आम्हाला इथं दिसून आली। बराच वेळ झालेला, पण इतकं सुंदर असं हे वातावरण बघून आमचा सुद्धा मोह इथं जाण्याचा झाला। मुळशी डॅमच्या या पॉईंटला मी पहिल्यांदा व्हिजिट करत होतो, कारण आज भरपूर असा वेळ आमच्याकडे होता। इथल्या वातावरणात एक वेगळीच मजा होती। आम्ही भरपूर अशी फोटोग्राफी केली। ढगाळलेलं वातावरण, मनमोहक हवा, अशा या सुंदर वातावरणामध्ये आम्ही बराच वेळ इथं थांबलो। खरंच असं हे वातावरण आपल्याला क्वचितच बघायला मिळतं। तामिनी घाटाच्या एका फक्त रोड ट्रिपमध्ये आपल्याला एवढं सगळं बघायला मिळू शकतं असं वाटलं सुद्धा नव्हतं। तामिनी घाटातील या भरपूर साऱ्या आठवणी घेऊन आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने। तामिनी घाटातील या रोड ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।